अमरावतीत सराफा व्यावसायिकावर दरोडा, कोट्यावधींचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत 13 मार्च 2026 रोजी सराफा व्यावसायिकावर झालेल्या धाडसी दरोड्याचा पोलिसांनी अवघ्या 48 तासात पर्दाफाश केला होता. 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री दुकान बंद करून घरी जात असताना आरोपींनी कारने ओव्हरटेक करून व्यावसायिकाला अडवले. चाकूचा धाक दाखवत आरोपींनी मोपेडमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून फरार झाले. आणि या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत 7 आरोपींना अटक केली. यामध्ये 4 चाकी वाहनातून दरोडा टाकणारे आणि मोटरसायकलवर रेकी करणाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 661 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,19,000 रुपये रोख, वाहन, मोबाईल आणि शस्त्र असा एकूण 1 कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेल्या मुद्देमालापैकी सुमारे 1 कोटी रुपयांचा ऐवज फिर्यादीस 7 एप्रिल रोजी परत करण्यात आला आहे. अशात सराफा व्यावसायिक फिर्यादीने पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह पोलिसांचे आभार मानले आहेत. ओके. सदर गुन्हा 13 फेब्रुवारीला घडला होता. संध्याकाळी दुकान बंद करून जेव्हा घरी जात होते माझे बंधू, तेव्हा रस्त्यानं त्याला अडवलं एका कारनी. त्यातून 3-4 जण बाहेर आले चाकू घेऊन आणि त्याच्याजवळचं जी पिशवी होती ज्याच्यामध्ये सोन्याचा माल होता दुकानातला, तो ते घेऊन पळून गेले. त्या घटनेमुळे आम्ही एकदम हताश झालो होतो, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण दुकानाचा माल होता. आम्ही त्वरित पोलीस यंत्रणेला फोन लावला आणि पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम 3 मिनिटाचा होता आणि त्याच कारणामुळे आज हे जे सक्सेस झाला आहे आणि हा माल वापस मिळाला आहे. कारण पोलिसांनी अति वेगवान तपास यंत्र चालू केली. विदिन 3 मिनिट्स त्यांनी नाकाबंदी करून पोलिसाचे सगळे पथकं त्या घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा करून आपल्या सगळ्या टीम्स शोधार्थात पाठवल्या आणि त्याचाच परिणाम आज हा आहे की आपला सगळा मुद्देमाल परत मिळाला आणि तो आज कोर्टामार्फत ऑर्डर मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या हस्तगत केला गेला आहे. आणि यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचे आणि सर्व पोलिसांचे मनपूर्वक आभार मानतो. याच्यामध्ये क्राईम ब्रांच, गाडगेनगर पोलीस स्टेशन आणि बाकी CP सर, त्यानंतर उपायुक्त सर, त्यानंतर चव्हाण सर क्राईम ब्रांचचे, यांचा खूप मोठा हे आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले हे सगळं घडवून आणण्यासाठी. तर आम्ही त्यांचे सगळ्यांचे आभारी आहोत. माझं नाव शैलेश मनोहर शेरेकर. 13/2/26 को फिरियादी सुशांत मनोहर शेरेकर अपनी दुकान बंद करके अपना जो सारा सोने चांदी के आभूषण और जो कैश रकम थी वो लेकर अपने घर जा रहे थे। उस समय कुछ आरोपियों ने उनके आड़े फिरकर उनको रोका और उनसे जो थी उनके जो सब आभूषण थे और पैसे थे उनको लूट लिया था। इस संबंध में गाडगेनगर पुलिस स्टेशन में FIR नंबर 162/2026 अंतर्गत धारा 310 BNS 4/25 आर्म्स एक्ट दर्ज की गई थी। उस अपराध में बहुत ही त्वरित गति से तपास करते हुए हमारी जो टीम थी उसने आरोपियों को पकड़ लिया। आरोपियों को पकड़ने के बाद सारा जो मुद्देमाल है वो आरोपियों से हस्तगत किया गया। माननीय न्यायालय के आदेश से आज वो सारा मुद्देमाल फिरियादी सुशांत शेरेकर को वापस दिया गया, लौटाया गया। ये जो मुद्देमाल है इसमें करीब 661 ग्राम सोने के आभूषण और साथ में 1,19 लाख नगद, कुल मिलाकर 661 ग्राम सोने के आभूषण और 1,19,000 रुपये नगद, ऐसे कुल मिलाकर 1 करोड़ से ऊपर की रकम का मुद्देमाल फिरियादी को वापस दिया गया।